थोडा लेट झाला. काल आपण मला वाटतंय डीएनए रेप्लिकेशनचा पॉईंट कम्प्लीट केला होता आणि मी तुम्हाला हा टेबल व्यवस्थित लक्षात ठेवायला सांगितला होता. त्याच्यामध्ये कंपॅरेटिव्ह आपण दिलेलं आहे प्रोकॅरियोट आणि युकॅरियोटच्या डीएनए पॉलिमरेज बद्दल. प्रोकॅरियोट मध्ये 3 प्रकारचे डीएनए पॉलिमरेज आपण सांगितले होते, 1, 2 आणि 3. याच्यात मेजर जो काम करतो तो करतो 3, जो लीडिंग स्ट्रँड सिंथेसिस करतो. 1 चं काम काय आहे तर गॅप फिल करायचा आणि लॅगिंग स्ट्रँड सिंथेसाइज करायचा, आणि 2 हा रिपेअरचं काम करतो. 1 ला सेम टाईपचं फंक्शन देणारा किंवा 1 सारखंच फंक्शन युकॅरियोट मध्ये करणारा तो आहे अल्फा, 2 सारखं फंक्शन करणार आहे एप्सिलॉन आणि 3 सारखं फंक्शन करणार आहे डेल्टा. ठीक आहे. सो या एन्झाइम्स नंतर आपलं डीएनए रेप्लिकेशन ही प्रोसेस कंप्लीट झाली होती. आता आपण पुढच्या प्रोसेसकडे जाणार आहे, त्याला म्हणतो आपण ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस एक्झॅक्टली काय आहे किंवा ती कशी वर्कआउट होते, याला खूप कॉम्प्लेक्स गोष्टी नाहीयेत. आपल्याला डीएनए रेप्लिकेशन कळताना डबल हेलिक्स स्ट्रक्चर, सिंगल स्ट्रँडेड स्ट्रक्चर ह्या सगळ्या गोष्टी आता ऑलरेडी अंडरस्टूड झालेल्या आहेत. याच्यात फक्त काय करायचं आता आपल्याला, ट्रान्सक्रिप्शन होताना नक्की काय काय घडतं आणि ट्रान्सक्रिप्शन साठी काय काय रिक्वायरमेंट आहेत, हे आपण इथं सुरुवात त्याच्यापासून करणार आहोत. Transcription is a process. Transcription is a process in which DNA is used to synthesize RNA. आपल्याला डीएनए वापरून काय बनवायचं आहे, आरएनए वापरायचा आहे, आणि या प्रोसेसला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन. So transcription is a DNA dependent process. So whatever enzymes we are using in this process, they are DNA dependent enzymes. मग आता याच्यासाठी काय काय गरजेचं आहे, काय काय प्रोटीन्स लागतात हे आपण हळूहळू घेऊया. The process is divided into 3 stages, like DNA replication: initiation, second elongation, and third termination. ठीक आहे. So transcription is carried out in 3 steps: initiation, elongation आणि termination. आता इनिशिएशन मध्ये हे लक्षात ठेवायचं, जसं आपण इनिशिएशन ऑफ रेप्लिकेशन बघितलं होतं, ज्याच्यात रेप्लिकेशन बबल तयार झाला होता. तर जो रेप्लिकेशन बबल रेप्लिकेशन फोर्क तयार करतो आणि त्याच्यामध्ये खूप सारे प्रोटीन्स आणि एन्झाईम्सची नावं आपण ऍड केली होती, जसं डीएनए हेलिकेज. त्याच्यानंतर आपण ऍड केलेलं एन्झाईम म्हणजे प्रोटीन म्हणजे एसएसबीपी. त्याच्यानंतर आपण पुढे त्याच्यामध्येच वापरलं आरएनए प्रायमेज, त्याच्यानंतर डीएनए पॉलिमरेज आणि स्ट्रेन रिमूव्ह करण्यासाठी टोपोआयसोमरेज किंवा डीएनए गायरेज. हे एन्झाईम्स आपण कुठं वापरले, इनिशिएशन करताना. तसं ट्रान्सक्रिप्शन मध्ये सुद्धा इनिशिएशन मध्ये खूप सारे एन्झाईम्स वापरले जाणार. इलॉंगेशन मध्ये ऍक्च्युली आरएनए सिंथेसाइज होणार आणि टर्मिनेशन या प्रोसेस मध्ये आरएनए सिंथेसिस थांबणार. आता काय करायचं आपल्याला, हाऊ ट्रान्सक्रिप्शन इज डिफरंट फ्रॉम डीएनए रेप्लिकेशन, हा एक कंपॅरेटिव्ह डेटा बघायचा आहे. ठीक आहे. आता तुम्हाला इथं दिसत असेल आपण घेतलेल्या डायग्राम मध्ये बघा, या डायग्राम मध्ये सिंपल इथं दिलंय त्यांनी इनिशिएशन. इनिशिएशन होताना इथं काही फॅक्टर्सची नाव आहेत, मी आता वाचणार नाही, आणि एक एन्झाईम आरएनए पॉलिमरेज ते इथे येऊन बाइंड करतं. बाइंडिंग झाल्यानंतर हा जो ब्लू कलरचा येलो कलरचा जो लाईन आहे तो आहे आरएनए, आणि हा आरएनए सिंथेसाइज झाल्यानंतर आणखीन एक फॅक्टर येतो आणि त्या आरएनए पॉलिमरेजला काढून घेऊन जातो. पहिली स्टेप इनिशिएशन, दुसरी स्टेप इलॉंगेशन आणि तिसरी स्टेप टर्मिनेशन. मग आता डीएनए रेप्लिकेशन आणि डीएनए ट्रान्सक्रिप्शन या 2 प्रोसेसेस आपल्यासाठी कशा पद्धतीने आपण व्हिज्युअलाइज करायच्या याला आपण कंपॅरेटिव्ह डेटामध्ये घेणार आहोत. हे समजून घेण्यासाठी मी स्लाइड ब्लँक करतो आता. बघा, आपण
एका बाजूला डीएनए रेप्लिकेशन बद्दल बोलूया. पहिल्यांदा मी इथे लिहिणार आहे डीएनए रेप्लिकेशन. आता डीएनए रेप्लिकेशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा डीएनए रेप्लिकेशन इज कॅरिड आउट ऑन होल डीएनए ऑर पार्ट ऑफ डीएनए. इथं माझं म्हणण्याचा उद्देश लक्षात घ्यायचा बघा सगळ्यांनी. डीएनए रेप्लिकेशन होताना अख्ख्या डीएनएचं डीएनए रेप्लिकेशन होतं का एक डीएनएचा छोटा तुकडाच ज्याचं रेप्लिकेशन होतं. तर याचं सिंपल उत्तर आहे एक अख्खा डीएनएच्या डीएनए रेप्लिकेट होतो, म्हणजे एका डीएनए पासून अख्खा नवीन दुसरा डीएनए बनतो. म्हणजे डीएनए रेप्लिकेशन इज कॅरिड आउट ऑन होल डीएनए, अख्ख्या डीएनए वरती होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर डीएनए रेप्लिकेशन साठी जेव्हा रेप्लिकेशन फोर्क तयार केला, आता मला याचं तुम्ही उत्तर द्यायचं. डीएनए रेप्लिकेशन साठी जेव्हा रेप्लिकेशन फोर्क तयार केला तेव्हा त्या रेप्लिकेशन फोर्क मध्ये एक लीडिंग स्टँड होतं आणि एक लॅगिंग स्टँड होतं. तर या दोन्ही स्टँड वरती डीएनए रेप्लिकेशन होतं का एकाच स्टँड वरती डीएनए रेप्लिकेशन होतं? उत्तर सांगायचं मला. एक्झॅक्टली. आपल्याला ते कळलेलं आहे की हे दोन्ही स्टँड वरती होतं. व्हेरी गुड. सगळ्याची उत्तर येऊ द्या, सगळ्यांचा रिस्पॉन्स येऊ द्या. बस एवढीच मुलं आहेत का आपल्याकडं? सगळ्यांनी रिस्पॉन्स करायचा आहे. ठराविक 10-12 मुलांनीच रिस्पॉन्स नाही करायचे. बघा सगळ्यांचा रिस्पॉन्स येऊ द्या. बघा आता मी सगळ्यांचा रिस्पॉन्स येऊ द्या म्हटल्यानंतर काही म्हणतात सर क्वेश्चन रिपीट करा. म्हणजे तुमचं लक्ष नव्हतं का रे बाळांनो? असं नाही झालं पाहिजे. बघा क्वेश्चन काय आहे, रेप्लिकेशन फोर्क मध्ये जे दोन स्टँड तयार झाले ज्याला आपण लीडिंग स्टँड आणि लॅगिंग स्टँड म्हणतो, या दोन स्टँड वरती दोन्हीकडे डीएनए रेप्लिकेशन होतं का एका स्टँड वरती डीएनए रेप्लिकेशन होतं? ठीक आहे. आता इथं दोन्हीकडे होतं, हे करेक्ट आहे उत्तर. चला मग आता इथं आपण लिहूया डीएनए रेप्लिकेशन takes place on both strands. दोन्हीकडं होतं. रेप्लिकेशन टेक्स प्लेस ऑन बोथ स्ट्रँड. ठीक आहे. आता डीएनए रेप्लिकेशन करण्यासाठी आपल्याला काय लागतो? आरएनए प्रायमर. आरएनए प्रायमर इज रिक्वायर्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर जे एन्झाईम लागतं त्या एन्झाईमचं नाव काय आहे? डीएनए पॉलिमरेज. एन्झाईमचं नाव काय आहे? डीएनए पॉलिमरेज. जे कुठल्या कुठल्या प्रोसेस मध्ये काम करू शकतं? इट कॅन बी फंक्शनल इन इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. इनिशिएशन मध्ये डीएनए पॉलिमरेजचं काम नाहीये, कारण की इनिशिएट करून देणारा आरएनए प्रायमर आहे आणि तिथून पुढे इलॉंगेट करण्याचं काम कुणाचं आहे? डीएनए पॉलिमरेज. सो डीएनए रेप्लिकेशन बाबतीतच्या या 4 पॉइंट्सला आपण लक्षात ठेवायचं आहे, कारण की आपल्याला पुढे जेव्हा आपलं ट्रान्सक्रिप्शन संपणार आहे तेव्हा ट्रान्सक्रिप्शन संपताना हे लक्षात येईल की ओके याच्या कम्पेअर मध्ये ट्रान्सक्रिप्शन कसं घडतं. हे 4 पॉईंट सगळ्यांनी कुठेतरी लिहून घ्यायचे, नोट डाऊन करायचे. पहिला पॉईंट काय सांगितलं आपण? डीएनए रेप्लिकेशन इज कॅरिड आउट ऑन होल डीएनए. दुसरा पॉईंट काय सांगितलं आपण? रेप्लिकेशन टेक्स प्लेस ऑन बोथ स्ट्रँड्स. तिसरा पॉईंट सांगितलं आपण RNA primer is required for initiation of DNA replication. And चौथा पॉइंट सांगितला DNA polymerase can act or works in elongation and termination. It cannot start the DNA replication process कारण की आपल्याला माहिती आहे DNA पॉलिमरेजला स्वतःला सिंथेसिस सुरू करता येत नाही.
चला, हे 4 मुद्दे कळलेत का सगळ्यांना? आपण शिकवलेल्यातलेच हे 4 मुद्दे काढलेत मी. येस ऑर नो? हँड रेज करायचे आहेत. ओके. मग आता जेव्हा आपलं ट्रान्सक्रिप्शन संपेल तेव्हा मी या 4 मुद्द्यांना कंपॅरेटिव्ह ट्रान्सक्रिप्शनचे 4 मुद्दे सांगेल, म्हणजे तुम्हाला फरक कळेल. आता आपण एक एक पॉइंट क्लिअर करत जाऊया. फर्स्ट ऑफ ऑल, आता पहिला प्रश्न जो डीएनए रेप्लिकेशन मध्ये विचारला आपल्याला, की डीएनए रेप्लिकेशन कुठे होतं? तर अख्ख्या डीएनए वरती होतं. मग आपण सेम प्रश्न विचारूया, ट्रान्सक्रिप्शन कुठे होतं? सो ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस ओनली इन अ पार्ट ऑफ डीएनए. ट्रान्सक्रिप्शन कुठं घडतं? ओनली इन स्मॉल पार्ट ऑफ डीएनए, ज्याला आपण म्हणतो जीन. जीन ही टर्म ऐकली का रे? हॅव यू हर्ड अबाउट जीन? येस ऑर नो मध्ये उत्तर द्यायचंय मला. ओके. कॅन एनीबडी डिफाईन अ जीन? शॉर्ट मध्ये एखादं उत्तर जीनचं डेफिनेशन. कुणालाही सांगता आलं तर त्याने पटकन थोडंसं शॉर्ट मध्ये जरी लिहिलं तरी चालेल. ओके, व्हेरी गुड. नसेल माहिती तरी ते काय करेक्ट. स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए बरोबर आहे. कॅरी जेनेटिक इन्फॉर्मेशन बरोबर आहे. स्मॉल युनिट ऑफ इन्फॉर्मेशन, ओके. वेगवेगळी युनिट ऑफ हेरिडिटी, व्हेरी गुड. जेनेटिक मटेरियल कॅरीज 1 जनरेशन, ओके. Sequence of nucleotide, functional unit of unit is also good answer. Unit of heredity passed to next generation, characteristic transfer from one another. म्हणजे तुम्हाला बेसिक आयडिया आहे की जीन नक्की काय करते, जेनेटिक मटेरियल म्हणजे काय आहे किंवा काय आहे, थोडं थोडं मला तुम्हाला सांगण्याची गरज आहे. बाकी तुम्हाला एक कन्सेप्ट जरी डेफिनेशन वाईज माहित नसली तरी त्याचा मोटिव्ह माहिती आहे. जीन is a short segment of DNA which acts as a unit of heredity and which can express itself in the form of a character. हे लास्ट पार्ट फार महत्वाचा आहे. बघा, जीनची डेफिनेशन काय देतो आपण? जीन स्मॉल सेगमेंट ऑफ DNA which can express itself in the form of character. मला वाटतंय इव्होल्युशन चॅप्टर सांगताना मी तुम्हाला जीन सांगितलं होतं आणि त्याच्यात आपण अशी डेफिनेशन घेतली होती, स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए विच कॅन एक्सप्रेस इटसेल्फ इन द फॉर्म ऑफ कॅरेक्टर. आता तो जीन हा केवढा पार्ट असतो? तर डीएनएच्या खूप मोठ्या डीएनएचा एकदम छोटासा पार्ट असतो. त्याच्यामुळं आपल्याला ट्रान्सक्रिप्शन हे डीएनएचं नाही करायचं, तर एका छोट्याशा पार्ट ऑफ डीएनएचं करायचं, ज्याला म्हणतो आपण जीन. मग पहिला कंपॅरिझन मधला जो पॉइंट होता, डीएनए रेप्लिकेशन टेक्स प्लेस ऑन एंटायर और होल डीएनए, आपण ट्रान्सक्रिप्शन साठी काय सांगणार? ट्रान्सक्रिप्शन टेक्स प्लेस ऑन होल डीएनए और स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए, ऑप्शन ए और बी. एक्झॅक्टली. मग हे लक्षात ठेवा, ट्रान्सक्रिप्शन कधीच अख्ख्या डीएनए वरती होत नाही. ट्रान्सक्रिप्शन हे ए शेंडगे कोण आहे? एकच मिनिट, मला कोण आहे ए वालं? राजकुमार शेंडगे, सृष्टी किरण बर्गे. अरे बाळांनो, तुम्ही ए उत्तर का लिहिलंय? एंटायर डीएनए वरती होतं का ट्रान्सक्रिप्शन? तुमची उत्तर परत सांगा मला, काय आहेत नक्की? राजकुमार आणि सृष्टी.
ओके, तुम्हाला आवाज येत नाहीये का माझा? अरे मग स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए जर असेल तर ऑप्शन ए कसा येईल? मी अख्खा डीएनए हा ए ठेवला होता आणि स्मॉल सेगमेंट ऑफ डीएनए हा बी ठेवला होता ऑप्शन. ठीक आहे, त्याच्यामुळे करेक्ट ऑप्शन कुठला येणार आहे? बी. मग आता एक एक कम्पॅरेटिव्ह पॉइंट क्लिअर झाला आपला. ठीक आहे, मग आता ट्रान्सक्रिप्शन सुरू कसं होतं आणि त्यासाठी रिक्वायरमेंट काय काय आहे ते बघूया आपण. आता आम्ही काही प्रश्न विचारतो रिगार्डिंग डीएनए रेप्लिकेशन, त्याची उत्तर द्यायचे मला. डीएनए रेप्लिकेशन स्टार्ट्स ऍट अ पॉइंट विच इज नोन ॲज, काय म्हणतात जिथं डीएनए रेप्लिकेशन स्टार्ट होतं त्या पॉइंटला काय म्हणतो आपण? एक्झॅक्टली, ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन. बॅक्टेरियामध्ये असेल तर ओरायसी आणि युकॅरियोट मध्ये असेल तर एआरएस म्हणतो आपण. ठीक आहे, मग आता आपल्याला सुरू करायचंय ट्रान्सक्रिप्शन, आणि ट्रान्सक्रिप्शन सुरू होताना ठराविक तुकड्यामध्येच डीएनए मध्येच होतं, आणि ते सुरू करण्यासाठी सुद्धा आपल्याकडं आता ठराविक सिक्वेन्स पाहिजे. आता ठराविक सिक्वेन्स असतो, याला आपण म्हणतो प्रमोटर. काय म्हणतात याला? प्रमोटर. So promoter is a part of gene which is required to start a transcription. म्हणजे promoter is equivalent to origin of replication for DNA replication. म्हणजे promoter ही अशी साईड आहे जिथं जाऊन ट्रान्सक्रिप्शन सुरुवात होणार आहे. ठीक आहे, मग ट्रान्सक्रिप्शन हे प्रमोटर पासूनच सुरुवात होतं. प्रमोटरच्या नंतर आपला जो जीन जो ट्रान्सक्राईब करायचा आहे तो ऍक्च्युली जीन प्रेझेंट असतो, आणि त्याच्यानंतर तिथं टर्मिनेटर प्रेझेंट असतो. ठीक आहे, आता कुठलंही ट्रान्सक्रिप्शन सुरू करण्यासाठी आपल्याला रिक्वायर्ड आहे एका ट्रान्सक्रिप्शन युनिटची. सो आपण पहिल्यांदा डिस्कस करूया व्हॉट इज अ ट्रान्सक्रिप्शन युनिट. ट्रान्सक्रिप्शन युनिट इन्क्लूड्स प्रमोटर विच इज रिक्वायर्ड फॉर स्टार्टिंग ऑफ ट्रान्सक्रिप्शन. त्याच्यानंतर असलं पाहिजे स्ट्रक्चरल जीन, त्याच्यानंतर कुठला पार्ट पाहिजे? स्ट्रक्चरल जीन, आणि त्याच्यानंतर पाहिजे टर्मिनेटर. ठीक आहे, सो 3 parts are required for any transcription unit, that is promoter, structural gene and terminator. आता ते डायग्रामॅटिकली दाखवतो ते कसे असतात. Consider this is our double stranded DNA. हा अख्खा डीएनए नाहीये, हा शॉर्ट सेगमेंट ऑफ डीएनए, आणि त्याला प्राइमिंग आहे. दिस इज 5 प्राइम, this is 3 prime, this is 3 prime, and this is 5 prime. सो अशा प्रकारे एक छोटासा डीएनएचा तुकडा आहे आपल्याकडे. या तुकड्याला आपण 3 पार्ट असावेत असं म्हणतो, आणि ते 3 पार्ट कुठले आहेत बघा. ए प्रमोटर, देन स्ट्रक्चरल जीन, and then टर्मिनेटर. पहिला जो पार्ट आहे तो आहे प्रमोटर, देन स्ट्रक्चरल जीन, and then टर्मिनेटर. बघा, प्रमोटर आहे, स्ट्रक्चरल जीन आहे आणि टर्मिनेटर आहे. हे 3 पार्ट आपल्याला कुठल्याही एका ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये गरजेचे आहे. प्रमोटरचा रोल काय आहे? टू स्टार्ट द ट्रान्सक्रिप्शन.
ट्रान्सक्रिप्शन म्हणजे डीएनएचा आरएनए बनवायचा, तर तो कुणाचा बनवायचा, तर त्या स्ट्रक्चरल जीनचा डीएनएचा आरएनए बनवायचा, आणि प्रोसेस थांबवण्याचं काम कोण करणार, टर्मिनेटर. तिघांचे रोल कळले का तुम्हाला? येस ऑर नो? चॅट मध्ये सांगा मला, 3 पार्ट कळले का कुठल्याही ट्रान्सक्रिप्शन युनिटचे? ओके. मग आता बघा, आपल्याला कधीही ट्रान्सक्रिप्शन युनिट एक्सप्लेन करायला लागलं तर ते कसं एक्सप्लेन करावं लागतं बघा. प्रमोटर, स्ट्रक्चरल जीन आणि टर्मिनेटर यांचा जर सिक्वेन्स सांगायचा झाला तर आपण सांगतो पहिला आहे प्रमोटर, दुसरा आहे स्ट्रक्चरल जीन आणि तिसरा आहे टर्मिनेटर. पण कधी कधी आपल्याला विचारतात की स्ट्रक्चरल जीनच्या अपस्ट्रीम साइडला कोण प्रेझेंट आहे? कुठली साइड म्हटलं मी आता? अपस्ट्रीम साइड. अपस्ट्रीम साइड आणि दुसरी एक असते डाउनस्ट्रीम साइड. बघा, एक कुठली साइड आहे अपस्ट्रीम आणि दुसरी काय म्हणलं आपण, डाउनस्ट्रीम. बघा, जेव्हा मी अपस्ट्रीम साइड म्हणतो तेव्हा काय करायचं बघा, जेव्हा मी अपस्ट्रीम म्हणतो तेव्हा तुम्ही स्ट्रक्चरल जीन स्ट्रक्चरल जीनच्या 5 प्राइम एंडला बघायचं, आणि जेव्हा मी डाउनस्ट्रीम म्हणेल तेव्हा तुम्ही स्ट्रक्चरल जीनच्या 3 प्राइम एंडला बघायचं. मग सांगा, स्ट्रक्चरल जीनच्या 5 प्राइम एंडला कोण आहे? तर याचं उत्तर आहे, स्ट्रक्चरल जीनच्या 5 प्राइम एंडला आहेत प्रमोटर. आणि स्ट्रक्चरल जीनच्या 3 प्राइम एंडला कोण आहेत? टर्मिनेटर. ठीक आहे. सो व्हॉट इज प्रेझेंट अपस्ट्रीम टू द स्ट्रक्चरल जीन असा प्रश्न आला तर त्याला लिहायचं उत्तर प्रमोटर. अँड व्हॉट इज प्रेझेंट डाउनस्ट्रीम टू द स्ट्रक्चरल जीन तर त्याला उत्तर लिहायचं आपण टर्मिनेटर. मग व्हॉट इज पोझिशन ऑफ स्ट्रक्चरल जीन? इट इज प्रेझेंट इन बिटवीन प्रमोटर अँड टर्मिनेटर. आता याला अजून वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये सांगूया आपण. ऍट दी 5 प्राइम एंड ऑफ स्ट्रक्चरल जीन डॅश डॅश इज प्रेझेंट. सांगा बरं मला. At the 5 prime end of structural gene dash dash is present. Correct है, promoter. And at the 3 prime end of structural gene, exactly, terminator. आता तुम्हाला हे कळलं असेल की आपण 5 प्राइम आणि 3 प्राइम कसं घेतलं ते. पण याच्यात हे 5 प्राइम वरचंच का घ्यायचं आणि 3 प्राइम सुद्धा वरचंच का घ्यायचं, किंवा कुठला 5 प्राइम घ्यायचा आणि कुठला 3 प्राइम घ्यायचा, याचे काही रूल्स आहेत, ते बाय द टाइम तुम्हाला कळतील. आता फक्त लक्षात ठेवा, स्ट्रक्चरल जीनचा 5 प्राइम एंड म्हणलं की प्रमोटर, स्ट्रक्चरल जीनचा 3 प्राइम एंड म्हणलं की टर्मिनेटर, स्ट्रक्चरल जीनचा अपस्ट्रीम म्हटलं तरी प्रमोटर आणि डाउनस्ट्रीम म्हटलं तरी टर्मिनेटर. ठीक आहे. आता याच्यात हे अपस्ट्रीम डाउनस्ट्रीम हे जे काय करतोय आपण, हे करत असताना प्रमोटर नक्की काय रोल प्ले करणार आहे याच्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया. विल डिस्कस अबाउट प्रमोटर. ठीक आहे. आता आपण प्रमोटर मध्ये काय काय घडणार आहे ते बघू.
Promoter is binding site for RNA polymerase. RNA polymerase नावाचं एन्झाईम आपल्याला RNA बनवण्यासाठी लागणार आहे आणि त्याची बाइंडिंग साइट म्हणून कोण काम करतं? प्रमोटर. ठीक आहे. मग RNA पॉलिमरेज प्रमोटरला बाइंड करण्यासाठी RNA पॉलिमरेज आणि प्रमोटर यांच्यात थोडीफार तरी अफिनिटी पाहिजे. अफिनिटी म्हणजे अट्रॅक्शन. पण जर आपण बघितलं त्याच्यात व्यवस्थित डिटेलमध्ये तर आपल्याला लक्षात येतं की RNA पॉलिमरेज आणि प्रमोटर यांच्यात अफिनिटी थोडी कमी असते. मग ही अफिनिटी वाढवण्यासाठी आणि RNA पॉलिमरेजचं बाइंडिंग प्रमोटरला फास्ट होण्यासाठी एक फॅक्टर लागतो ज्याला म्हणतात सिग्मा फॅक्टर, जो 6 आकड्यासारखा लिहिलेला असतो बघा. आता हे समजून घ्या की मी ते सिग्मा लिहिलेलं आहे. सो सिग्मा फॅक्टर हा आपल्याला गरजेचा आहे कशासाठी? टू फॅसिलिटेट बाइंडिंग ऑफ RNA पॉलिमरेज ऑन अ प्रमोटर सिक्वेन्स. प्रमोटर वरती आपला जो RNA पॉलिमरेज आहे तो पटकन बाइंड व्हावा याच्यासाठी लागतो सिग्मा फॅक्टर. ठीक आहे. आता मग सिग्मा फॅक्टर हा कुठल्या स्टेपला काम करेल? इनिशिएशन, इलॉंगेशन की टर्मिनेशन? मला सांगा, बाइंडिंग ऑफ RNA पॉलिमरेज इनिशिएशन मध्ये झालं पाहिजे, इलॉंगेशन मध्ये झालं पाहिजे का टर्मिनेशन मध्ये झालं पाहिजे? तुमचं लॉजिक काय सांगते सांगा मला. एक्झॅक्टली, इट विल बी फंक्शनल इन इनिशिएशन प्रोसेस. मग सिग्मा फॅक्टरचं काम काय? RNA पॉलिमरेज एकदा का बाइंड झाला आणि इलॉंगेशन प्रोसेस सुरू झाली की सिग्मा फॅक्टर तिथून निघून जातो. बघा, म्हणजे सिग्मा फॅक्टरला फक्त आणि फक्त रोल कशामध्ये आहे? इनिशिएशन. इट विल बाइंड टू विच रिजन? प्रमोटर रिजन. इट विल बाइंड and facilitate binding of dash dash RNA polymerase. It will not be present in initiation or elongation. तो elongation किंवा टर्मिनेशन प्रोसेस मध्ये नसतो. ठीक आहे. आता प्रमोटर वरती जेव्हा सिग्मा फॅक्टर RNA पॉलिमरेजचं बाइंडिंग फॅसिलिटेट करतात तेव्हा जसं इनिशिएशन ऑफ DNA रेप्लिकेशन मध्ये झालं होतं तसंच सगळं घडायला सुरुवात होते. आता DNA रेप्लिकेशन मध्ये पहिलं काय घडलं होतं? डबल स्टँडर्ड फॉर्म हा सिंगल स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट केला गेला. सो प्रमोटर पुढे जो डबल स्टँडर्ड फॉर्म असतो त्याला कुठल्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केला जातो? सिंगल स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आणि तिथं जे तयार होतं त्याला म्हणतात ट्रान्सक्रिप्शन बबल. काय म्हणतो आपण त्याला? ट्रान्सक्रिप्शन बबल. आता ट्रान्सक्रिप्शन बबल तयार होताना मग आपल्याला हेलिकेज ऍक्टिव्हिटी लागेल, बरोबर आहे की नाही? आता मग हेलिकेज नावाचं एन्झाईम वापरतो का आपण? अजिबात वापरत नाही. सो हे लक्षात ठेवा, RNA पॉलिमरेज has one subunit which acts as हेलिकेज. म्हणजे आपण स्पेसिफिकली नवीन कुठला हेलिकेज आणून तिथं बाइंड करण्याची गरज आहे का? त्याचं उत्तर आहे नो. ठीक आहे. मग आता ट्रान्सक्रिप्शन बबल तयार झाला, RNA पॉलिमरेज आलं आणि RNA पॉलिमरेजने हेलिकेज ऍक्टिव्हिटी केली. हेलिकेज ऍक्टिव्हिटी केल्यानंतर डबल स्टँडर्ड फॉर्म मधला जो DNA आहे आता तो सिंगल स्टँडर्ड फॉर्म मध्ये सुरू झाला. आता मला सांगा, आपल्याकडे समजा DNA अशा पद्धतीने DNA A T A T G C A T T T T G G G G. ठीक आहे. आणि याच्या खालोखाल त्याचा दुसरा स्ट्रँड आहे T. एकच मिनिट. A C G T A A A A C C C C. ठीक आहे. हा आहे आपला डबल स्टँडर्ड DNA.
आता बघा मी इथं ड्रॉ करताना थोडं स्पेसिफिक स्ट्रक्चर ड्रॉ केलं आणि या ड्रॉइंग करताना बघा टार्गेट काय आपलं, इथं जर तुम्ही बघितला हा पार्ट आणि दुसरा हा जो पार्ट बघितला, तुम्हाला सांगा एटी मध्ये किती हायड्रोजन बॉन्ड असतात, ए आणि टी मध्ये? 2. व्हेरी गुड. आणि सी आणि जी मध्ये? ठीक आहे. मग कुठले बॉन्ड ब्रेक करायला सोपे, एटी मधले का जीसी मधले? एक्झॅक्टली एटी मधले. मग डीएनए रेप्लिकेशनचा ओरिजिन असू द्या, म्हणजे ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असू द्या, किंवा ट्रान्सक्रिप्शन बबल असू द्या, तिथला रिजन म्हणजे प्रमोटर रिजन असू द्या, किंवा ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन असू द्या, इथं जर आपल्याला पटकन डबल स्टँडर्डचा सिंगल स्टँडर्ड फॉर्म करायचा असेल तर आपला ओरिजिन ऑफ रेप्लिकेशन किंवा प्रमोटर सिक्वेन्स हा एटी रिच असावा का जीसी रिच असावा? इट शुड बी एटी रिच और जीसी रिच. एक्झॅक्टली एटी रिच. आणि हा एटी रिच जेव्हा असतो तेव्हा त्याला स्पेसिफिकली आपण म्हणतो टाटा बॉक्स. काय म्हणतात त्याला? टाटा बॉक्स. टाटा बॉक्स का म्हणतात? कारण की तिथं टी ए असं रिपीट असतात, म्हणजे ए आणि टीच रिपीट होतात, म्हणून त्याला काय म्हणतो आपण? टाटा बॉक्स. ठीक आहे, क्लिअर झालं का इथपर्यंत? सो प्रमोटर रिजन शुड बी रिच इन जीसी कंटेंट और एटी कंटेंट. ठीक आहे, इट शुड बी एटी रिच. चला आता प्रोमोटर कळलेला आहे आपल्याला. प्रोमोटर वरती आता आरएनए पॉलिमरेज आलं आणि त्याने हेलिकेज ऍक्टिव्हिटी केली आणि त्याने ट्रान्सक्रिप्शन बबल ओपन केला. ट्रान्सक्रिप्शन बबल ओपन केल्यानंतर आता नक्की चित्र कसं दिसेल हे डायग्रामॅटिकली बघूया आपण. हा प्रमोटर होता, इथून पुढे हा ट्रान्सक्रिप्शन बबल तयार झाला आणि हा पुढचा पार्ट आहे जीन्स आपला. प्राइमिंग लिहूया याच्यात आपण 5 प्राइम 3 प्राइम 3 प्राइम 5 प्राइम. ठीक आहे. आता इथं जे एन्झाइम ऍड झालं त्याला म्हणूया आपण हे एन्झाइम आहे त्याला म्हणू आपण आरएनए पॉलिमरेज. ठीक आहे. हे आरएनए पॉलिमरेज आलंय आणि त्याने आता ट्रान्सक्रिप्शन बबल सुरू केलाय. आता ट्रान्सक्रिप्शन बबल सुरू किंवा ट्रान्सक्रिप्शन बबल तयार झाला, डबल स्टँडर्डचे सिंगल स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्व्हर्जन झालं आणि आता आपल्याला काही उत्तरं द्यायच्यात. डीएनए पॉलिमरेजला स्वतःला नवीन डीएनए बनवता येत होता का? येस ऑर नो उत्तर द्यायचे. एक्झॅक्टली नो. मग त्याला कुणाची गरज होती? RNA primer is the perfect answer. म्हटलं होतं सॉरी, डीएनए रेप्लिकेशन मध्ये आपण म्हटलं होतं डीएनए रेप्लिकेशन टेक्स प्लेस ऑन बोथ दी स्ट्रँड. आता मला प्रश्न विचारायचा आहे, आरएनए पॉलिमरेज आपण काढताना एकच काढलंय,
कारण की हे असंच ट्रॅव्हल करणार आहे पुढं. ट्रान्सक्रिप्शन बबल 2 दिशेने जात नाही, तो एकाच दिशेने जातो. कारण की ते ठरलंय, प्रमोटर नंतर स्ट्रक्चरल जीन नंतर टर्मिनेटर, त्याच्यामुळे त्याची डायरेक्शन एकच असते. आता त्याच्यामुळे काय घडणार आहे बघा, RNA पॉलिमरेज नक्की कुठला स्ट्रँड ऍज अ टेम्पलेट म्हणून वापरणार, खालचा 3 प्राइम टू 5 प्राइम की वरचा 5 प्राइम टू 3 प्राइम. आता हे उत्तर देण्या अगोदर आपण RNA पॉलिमरेजला एक प्रश्न विचारू. RNA पॉलिमरेजला आपण सिंपल प्रश्न विचारायचा आहे, व्हॉट इज डायरेक्शन ऑफ सिंथेसिस ऑफ RNA? डायरेक्शन of synthesis of RNA. RNA सिंथेसिसची डायरेक्शन काय आहे? RNA सिंथेसिसची डायरेक्शन काय आहे? RNA पॉलिमरेजला विचारलं आपण आणि RNA पॉलिमरेजने उत्तर दिलं. इट इज एक्झॅक्टली सेम ॲज दॅट ऑफ DNA पॉलिमरेज, दॅट इज 5 प्राइम टू 3 प्राइम. आणि हे लक्षात ठेवा, जेव्हा मी सिंथेसिसची डायरेक्शन विचारतो तेव्हा नवीन सिंथेसाइज होणाऱ्या स्ट्रँड बद्दलची डायरेक्शन सांगितली, टेम्पलेटची नाही. मग आता बघा, RNA पॉलिमरेज सिंथेसाइज होताना 5 प्राइम टू 3 प्राइम या डिरेक्शनने तयार करणार, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी लागणारा टेम्पलेट कुठला असेल? व्हेरी गुड. मग आता मी काय करतो, मी पॉइंट आउट करतो दोन्ही स्ट्रँडला, तुम्ही त्याच्यातलं करेक्ट उत्तर द्यायचंय मला. the strand which is present in above is known as A and the strand which is present below is known as B. मग आता ते ऍज अ टेम्पलेट म्हणून कुठला वापरतील, A स्ट्रँड की B स्ट्रँड? एक्झॅक्टली करेक्ट. कुठला स्टँड वापरतील? B स्टँड. मग आता मला सांगा, आपण काय लिहायचं? Transcription takes place on both the strands of DNA or only one strand of DNA? Exactly, only one strand of DNA. आणि जिथं ट्रान्सक्रिप्शन सुरू झालं तिथं आपलं इनिशिएशन संपलं. बघा, ट्रान्सक्रिप्शन सुरू झालं तिथं आपलं इनिशिएशन नावाची प्रोसेस संपली. सगळ्यांना कळलंय का रे? प्रत्येक अंडरस्टूड झाला असेल तर हात रेज करा किंवा येस काहीतरी म्हणा. असं ओके. एकच मिनिट हा बाळा. ठीक आहे. मग आता इनिशिएशन प्रोसेस संपली, आता आपल्याला कुठल्या प्रोसेसकडे जायचं आहे? इलॉंगेशन. पण इलॉंगेशन मध्ये जाण्या अगोदर आपण काय करूया, आपल्याकडे असणाऱ्या स्ट्रँडला नावं देऊया. ए ला काय म्हणायचं आणि बी ला काय म्हणायचं? ए हा स्ट्रँड 5 प्राइम टू 3 प्राइम आहे आणि बी हा स्ट्रँड 3 प्राइम टू 5 प्राइम. बी हा यूज केला जातो ऍज अ टेम्पलेट, म्हणून त्याला म्हणूया आपण टेम्पलेट स्ट्रँड. काय म्हणलं आपण त्याला? टेम्पलेट स्ट्रँड. पण आता मग टेम्पलेट स्ट्रँड मध्ये नक्की इलॉंगेशन प्रोसेस होताना काय होणार हे थोडं समजून घेऊया आपण. ठीक आहे. आता हा माझा
3' to 5' टेम्पलेट स्ट्रँड आहे. 3' to 5' आणि याच्यावरती काही इन्फॉर्मेशन आहे लाईक A T G C C T G A C G C. ठीक आहे, दिस इज आवर टेम्पलेट. आणि याच्यापासून आता बनणार आहे आपला RNA. मी एक्झाम्पल म्हणून छोटासा सिक्वेन्स घेतलाय. काय बनणार आहे RNA. याला आता डायरेक्शन कसे असेल, एक्झॅक्टली याच्या अपोजिट, म्हणजे इकडचा एंड असेल 5' आणि इकडचा एंड असेल 3'. ठीक आहे, आता मला सगळ्यांनी सांगायचंय A च्या अपोजिट काय येणार इकडं. बघा टी जे म्हणतायत की नाही, त्यांना RNA थोडा माहिती नाही असं वाटतंय मला. मला वाटतंय RNA वर्ल्ड हे एक्सप्लेन करताना सांगितलं होतं की RNA मध्ये थायमिनच्या जागी कोण असतो, युरॅसिल. एक्झॅक्टली. मग आता बरोबर यायला लागली उत्तर सगळ्यांची. ठीक आहे, मग आता बघा इथं आला आपला युरॅसिल. चला याच्या पुढे काय येणार मग, T च्या अपोजिट A येणार, G च्या अपोजिट C येणार, C च्या अपोजिट G येणार, C च्या अपोजिट पुन्हा G येणार, परत T च्या अपोजिट A येणार, G च्या अपोजिट C येणार, A च्या अपोजिट U येणार, A च्या अपोजिट U येणार, T च्या अपोजिट A येणार, G च्या अपोजिट C आणि C च्या अपोजिट Z. हा झाला आपला RNA. हा काय झाला RNA. पण ट्रान्सक्रिप्शन मध्ये RNA जो तयार होतो तो सिंगल स्टँडर्ड तयार होतो का डबल स्टँडर्ड तयार होतो, दिसतंय काय तुम्हाला? इज इट सिंगल स्टँडर्ड और डबल स्टँडर्ड? व्हेरी गुड तेजस, उत्तर दिलंय तू पूर्णच्या पूर्ण. अरे संजना जाधव, तुला डबल स्टँडर्ड RNA कुठून दिसला? RNA एक स्ट्रँड ड्रॉ केलाय की आपण. ठीक आहे, इट्स ओके. हा चला, सिंगल स्टँडर्ड. आता मला सांगा, हा जो वरचा स्ट्रँड आहे की नाही डीएनएचा, याचा कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड जर मी ड्रॉ केला, कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँडचं प्राइमिंग काय असेल? आता हे डीएनए बद्दल बोलतोय बरं का, आहे तिथं ऑलरेडी तो स्ट्रँड 5' आणि इकडे काय असेल रे 3'. आता मला सांगा डीएनए मध्ये A च्या अपोजिट काय असेल रे, किंवा याचा सिक्वेन्स काढून सांगा बरं डीएनए मधला. या डीएनएच्या स्ट्रँडच्या अपोजिट इकडे काय सिक्वेन्स असेल तो एकदा सगळ्यांनी सांगायचा आहे मला. अख्खा सिक्वेन्स सांगा बरं, वेळ घ्या थोडासा पण अख्खा सिक्वेन्स काढा. व्हेरी गुड, व्हेरी गुड तेजस, इशिता, संस्कृती, अजून वरती शिवराज, पुष्कर, वेदश्री, साक्षी, व्हेरी गुड. उत्तर बरोबर येत आहे तुमची. श्रुती व्हेरी गुड, आशुतोष व्हेरी गुड. ओके, हा आदित्य जरा बघून घेशील, मध्ये आधी काहीतरी मिसिंग आहे तुझा. संग्राम सिंग व्हेरी गुड, क्रांती व्हेरी गुड, वेदांतिका व्हेरी गुड. बघा आता आपण लिहूया. तुम्ही म्हणाल मध्ये सरांनी आता हे डीएनए बद्दल काय विचारलं.
बघा इथं लिहिणार मी T A C G G A C T T A C G. ठीक आहे. आता बघा हा आहे आपला डबल स्ट्रँडेड DNA. त्याच्या एका स्ट्रँड पासून आपण RNA बनवला, तो होता टेम्पलेट स्ट्रँड, जो होता 3 प्राइम टू 5 प्राइम, आणि आपला जो RNA बनला तो आहे 5 प्राइम टू 3 प्राइम. आता आपण काय करायचं, आपला जो टेम्पलेट DNAचा स्ट्रँड आहे त्याला बाजूला ठेवा आता सध्या, आणि त्याच्यावरचा जो स्ट्रँड आत्ता आपण ड्रॉ केला 5 प्राइम टू 3 प्राइम, त्याला RNA बरोबर कम्पेअर करा. आणि हे कम्पेअर करण्यासाठी मी तुम्हाला त्याला खाली आणून देतो. काय दिसतंय मला सांगा बरं, तुम्हाला काय सिमिलरिटी वाटते या दोघांमध्ये? एक्झॅक्टली, खूप लोकांनी बरोबर दिलेलं आहे. बाकी सगळं सिमिलर आहे एक्सेप्ट युरॅसिल. म्हणजे तिथं फक्त थायमिनच्या जागी कोण आलेला आहे? आता आपण उत्तर देताना डीएनएच्या मध्ये, डीएनए मधून RNA होताना काय झालं असं उत्तर देऊया. आपण डीएनए मध्ये होता थायमिन विच इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल. सो थायमिन इज रिप्लेस्ड बाय युरॅसिल, कारण की आधी डीएनए आहे आपल्याकडे आणि नंतर त्याचा RNA बनलाय. ठीक आहे. सो एक लक्षात येतंय का, वरच्या डीएनए स्ट्रँडचं प्राइमिंग काय होतं रे? 5 प्राइम टू 3 प्राइम. RNAचं प्राइमिंग काय? 5 प्राइम टू 3 प्राइम. दोघांमधला सिक्वेन्स पण सेमच आहे एक्सेप्ट युरॅसिल. म्हणजे तिथं फक्त थायमिनच्या जागी कोण आलाय? युरॅसिल. मग माहिती जी काही इन्फॉर्मेशन RNA कडे आली ती कुठल्या स्ट्रँड सारखी आहे रे? 3 प्राइम टू 5 प्राइम स्ट्रँड सारखी आहे का 5 प्राइम टू 3 प्राइम स्ट्रँड सारखी आहे? व्हेरी गुड. 5 टू 3. म्हणजे इन्फॉर्मेशन जी 5 टू 3 कडे होती तशीच्या तशीच खाली इन्फॉर्मेशन RNA कडे आली. म्हणून 5 प्राइम टू 3 प्राइम स्ट्रँडला कोडिंग स्ट्रँड म्हणतात. कुठला स्ट्रँड म्हणून आपण वरच्या स्ट्रँडला? कोडिंग. बघा, जर प्रश्न आला डीएनए ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस मध्ये कोडिंग स्ट्रँडचं टेम्पलेट काय असतं, तर डेफिनेटली लक्षात ठेवायचं 5 प्राइम टू 3 प्राइम. जर 5 प्राइम टू 3 प्राइम कोडिंग असेल तर त्याच्या अपोजिट स्ट्रँडला काय म्हणणार आहे आपण? कोडिंगच्या अपोजिट काय असेल सांगा बरं? अँटीकोडॉन नाही रे, जरा विचार करा. कुणीतरी एकाने वरती बरोबर उत्तर दिले. कोड करत नसेल तर त्याला नॉन कोडिंग म्हणायला पाहिजे. प्रतीक चव्हाण, व्हेरी गुड आन्सर. सायली उत्तर बरोबर आहे. मग बघा, खूप कॉम्प्लेक्स न करता मी आता इथं लिहितो. दी लोअर स्ट्रँड इज नोन ॲज नॉन कोडिंग स्ट्रँड. याला काय म्हणतात? नॉन कोडिंग स्ट्रँड. पण आपण नॉन कोडिंग स्ट्रँडला ऑलरेडी एक नाव दिलं होतं, ज्याला आपण म्हटलं होतं टेम्पलेट स्ट्रँड. मग आता प्रश्न येईल, व्हॉट इज अल्टरनेटिव्ह नेम फॉर टेम्पलेट स्ट्रँड? उत्तर आहे नॉन कोडिंग स्ट्रँड. The information present in RNA, the information present in RNA is exactly similar to dash dash strand. Coding or non-coding? Very good, coding. And it is complementary to. Exactly, non-coding strand किंवा टेम्पलेट स्ट्रँड सुद्धा उत्तर बरोबर आहे तुमचं. मग आता बघा, मगाशी आपण जे म्हटलं होतं का नाही, अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम, ह्या पॉइंटकडे मी तुम्हाला पुन्हा घेऊन जातो. जेव्हा केव्हा आपल्याला प्राइमिंग सांगायचंय 5 प्राइम आणि 3 प्राइम असं, की मी प्रश्न विचारला
what is present at the 5' end of structural gene. ठीक आहे, तेव्हा मी 5' एंड घेताना हा एंड घेतला वरचा, खालचा घेतला नाही. त्याला कारण काय माहिती का, हा प्रमोटर आहे. प्रमोटर नंतर ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस अशी पुढे येणार, खालचा स्टँड ऍक्ट करेल टेम्पलेट, वरचा स्टँड ऍक्ट करेल कोडिंग आणि प्रोसेस टर्मिनेटरकडे जाईल. तर नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा प्राइमिंग द्यायचं असतं तेव्हा इट इज गिवन विथ द रेफरन्स ऑफ कोडिंग स्टँड ओनली. ऑल प्राइमिंग्स इन अ ट्रान्सक्रिप्शन आर विथ द रेफरन्स ऑफ कोडिंग स्टँड. मग कोडिंग स्टँडचा 5' म्हणजे प्रमोटर आणि कोडिंग स्टँडचा 3' म्हणजे टर्मिनेटर. कळलं का सगळ्यांना? हे कुठला 5' कुठला 3' वापरायचा, कुणाचा वापरायचा, कोडिंगचा का नॉन कोडिंगचा? व्हेरी गुड. चला, छान, सगळ्यांची छान उत्तर आलेली आहेत. मग आता मला सांगा, कुणाला काही डाऊट आहे का? कोडिंग स्टँड, नॉन कोडिंग स्टँड, टेम्पलेट स्टँड, 5' एंड, 3' एंड, अपस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम, प्रमोटर आणि स्ट्रक्चरल जेन, टर्मिनेटरकडे आपण गेलेलो नाही. या कुठल्याही पार्ट मध्ये कुठेही तुम्हाला डाऊट असेल तर मला लगेच चॅट मध्ये सांगा. डाऊट नसेल तर नो म्हणा, असेल तर येस म्हणा आणि डाऊट सांगा. हा, थांबा थांबा थांबा, काहीतरी डाऊट आले. कोडिंग अँड नॉन कोडिंग स्टँड एक्सप्लेन करा. बर, हा सर, प्रमोटरचं सांगता का फक्त? सर प्लीज री एक्सप्लेन रोल ऑफ सिग्मा फॅक्टर. व्हेरी गुड. हा, ठीक आहे. टाटा बॉक्स किती असतात? ओके, छान. आता बघा, 1 बाय 1 जातो मी. पहिला प्रश्न विचारलाय, प्रमोटर मध्ये टाटा बॉक्स किती असतात? तो लक्षात ठेवा, प्रमोटर इटसेल्फ इज ओनली 1 टाटा बॉक्स. प्रमोटर हा एकच असतो प्रत्येक जीनसाठी, त्याच्यामुळं एका जीनसाठी एक प्रमोटर. म्हणून आपण लक्षात ठेवायचं की आपल्या पूर्ण डीएनए वरती खूप सारे प्रमोटर असतील, पण त्याच्या खूप सारे जीन्स सुद्धा असतील. म्हणून एका ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये एकच प्रमोटर. त्यामुळे एका ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये एकच टाटा बॉक्स. आणि आपल्याला माहितीये, ट्रान्सक्रिप्शन हे फक्त एका ट्रान्सक्रिप्शन युनिटच होतं, अख्ख्या डीएनएचं होत नाही. त्यामुळे उत्तर देताना आपण ट्रान्सक्रिप्शन युनिटच्या अँगलने उत्तर द्यायचं. एका ट्रान्सक्रिप्शन युनिट मध्ये एकच प्रमोटर आणि एकच टाटा बॉक्स. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न मला विचारला गेला होता, सिग्मा फॅक्टरचा रोल काय? सिग्मा फॅक्टर काय करतं? सिग्मा फॅक्टर मॅग्नेटचं काम करतं. मॅग्नेट म्हणजे काय रे? चुंबक. समजा मॅग्नेट मी लोखंडाच्या जवळ नेलं तर मॅग्नेट काय करेल? त्या लोखंडाला अट्रॅक्ट करेल. बरोबर आहे. आपण 2 लोखंडाचे पीस जवळ जवळ ठेवले तर ते एकमेकांच्या जवळ येतील का? नाही येणार. पण मध्ये मॅग्नेट आणलं तर दोन्ही लोखंडाचे पीस त्या मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होतील आणि एकमेकांना येऊन अटॅच होतील. असं समजा डीएनए आणि आरएनए हे एकमेकांच्या जवळ येत नाहीयेत, कारण डीएनए आणि आरएनए पॉलिमरेज, एन्झाईम कुठलं आहे आपलं? आरएनए पॉलिमरेज. डीएनए आणि आरएनए पॉलिमरेज हे एकमेकांच्या जवळ येत नाहीयेत. मग त्यांना जवळ आणण्यासाठीचं जे मॅग्नेट म्हणजे सिग्मा फॅक्टर. मग सिग्मा फॅक्टरचा रोल काय आहे? सिग्मा फॅक्टर फॅसिलिटेट बाइंडिंग ऑफ आरएनए पॉलिमरेज ऑन प्रमोटर रिजन. ठीक आहे. नंतर कोडिंग आणि नॉन कोडिंग स्टँड बद्दल एक प्रश्न होता. कोडिंग स्टँड हा असा स्टँड आहे जो 5' टू 3' असतो आणि नॉन कोडिंग स्टँड हा असा स्टँड आहे जो 3' टू 5' असतो. नॉन कोडिंग स्टँड हा ऍज अ टेम्पलेट म्हणून वापरला जातो. म्हणजे नॉन कोडिंग कडे जी इन्फॉर्मेशन आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट इन्फॉर्मेशन आरएनए कडे येणार. आरएनए कडे आलेली इन्फॉर्मेशन ही एक्झॅक्टली कुणासारखी आहे? वरच्या स्टँड सारखी. म्हणून त्याला नाव दिलं कोडिंग स्टँड. फक्त दोघांमध्ये थोडासा फरक आहे. कोडिंग स्टँड मध्ये जिथं जिथं थायमिन आहे तिथं तिथं युरॅसिल येणार आरएनए कडे. ठीक आहे. आय होप आता हे डाऊट्स क्लिअर झाले असतील ज्यांनी मला विचारले होते त्यांचे.
अथर्व, यू हॅव आस्क व्हॉट इज कोर एन्झाईम. कोर एन्झाईम म्हणजे अख्खं एन्झाईम येणार त्याच्यात, ज्याच्यात सगळे सब युनिट येणार आहेत. ठीक आहे, सगळ्यांना इलॉंगेशन पर्यंत कळलेलं आहे. कोडिंग स्टँड कडची माहिती जशी आहे तशीच आरएनए मध्ये येते, पण त्याच्यासाठी टेम्पलेट म्हणून वापरला जातो नॉन कोडिंग स्टँड. आणि जसं जसं स्ट्रक्चरल जीन संपत येणार, म्हणजे जसं जसं आपण स्ट्रक्चरल जीन कडून मूव्ह करत 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 पुढे येतो, तसा एक रिजन येतो, आणि ज्या रिजनला म्हणतो आपण टर्मिनेटर. या टर्मिनेटरला आल्यानंतर आता एक फॅक्टर लागतो आपल्याला, ज्याला म्हणतात रो फॅक्टर. कुठला फॅक्टर म्हणतात? रो फॅक्टर. रो फॅक्टर काय करतो? जसं सिग्मा फॅक्टर इनिशिएशन करून देतो, तसा रो फॅक्टर टर्मिनेशन करून देतो, ट्रान्सक्रिप्शन. आणि ट्रान्सक्रिप्शनचं टर्मिनेशन होतं तेव्हा चित्र कसं दिसेल बघा आपल्याला. समजा आपल्याकडं हे होतं आरएनए पॉलिमरेज. ठीक आहे, आरएनए पॉलिमरेज आला आणि त्याने प्रोमोटर रिजनला बाइंड केलं, आणि आरएनए पॉलिमरेज पासून आता हळूहळू आपल्याला आरएनए तयार करायला सुरुवात झाली. ठीक आहे, हा आरएनए इथून बाहेर पडायला लागला. ठीक आहे, आता असं समजा की हे आरएनए पॉलिमरेज, सेम आरएनए पॉलिमरेज इथं पोहोचलं. ठीक आहे, तेव्हा आरएनए पॉलिमरेज इथं पोहोचलंय, तेव्हा आपल्याकडचा जो आरएनए आहे तो अजून थोडा असा, आणि बाकीचा सगळा असा बाहेर पडलेला आहे. हा त्याचा जो एंड आहे त्याला म्हणतो आपण 5 प्राइम एंड. ठीक आहे, आणि इथं म्हणूया आपण टर्मिनेटर रिजन आहे. मी फक्त टी ने रिप्रेझेंट करतो. इथं काय आहे? टर्मिनेटर रिजन. दिसत नसेल तर थोडं वरती लिहितो. मग आरएनए पॉलिमरेज जेव्हा इथं येतं, आरएनए पॉलिमरेज जेव्हा इथं आलं तेव्हा त्या आरएनए पॉलिमरेजला एक फॅक्टर येऊन बाइंड करतो, आणि त्या फॅक्टरचं नाव आहे रो फॅक्टर. रो फॅक्टर समजा इथं येऊन बाइंड करतो, आणि तो आरएनएचा जो थ्रेड तयार झाला आहे त्या थ्रेडला आता रिलीज करतो. हे आहे 5 प्राइम, हा आहे 3 प्राइम एंड. ठीक आहे, सो इनिशिएशन साठी लागला आपल्याला सिग्मा फॅक्टर. तो इलॉंगेशन टर्मिनेशन मध्ये आहे का? नाही. स्ट्रक्चरल जीन कुठे काम, सॉरी, स्ट्रक्चरल जीनचं जे काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण आरएनए मध्ये कन्वर्ट केली बाय युझिंग एन्झाईम आरएनए पॉलिमरेज. आरएनए पॉलिमरेजला इनिशिएशन करता येतं, इलॉंगेशन करता येतं, टर्मिनेशन करता येतं. फक्त इनिशिएशन मध्ये ते मदत घेतात सिग्मा फॅक्टरची, आणि टर्मिनेशन मध्ये मदत घेतात ते रो फॅक्टरची. ठीक आहे, रो म्हणजे 9, मराठीतला 9 असतो की नाही, तसा लिहितात रो. ठीक आहे, आता जेव्हा रो फॅक्टर येतो तेव्हा रो फॅक्टर काय करतो, मग इथला जो आरएनए पॉलिमरेज आहे त्याला बाजूला काढतो, आणि आता आरएनए पॉलिमरेज आपल्याला इथं दिसेल सेपरेट झालेलं. आरएनए पॉलिमरेज सेपरेट झालं, आणि समजा अजून आपल्याला या जीनचं एक्सप्रेशन करायचंय, तर आरएनए पॉलिमरेज पुढे येणार आणि परत इथं येऊन प्रमोटर रिजनला जाऊन बाइंड करू शकतो. म्हणजे एका जीनला आपण कितीही वेळा एक्सप्रेस करू शकतो, जेवढी त्याची रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने. प्रोटीन किती बनवायचं आहे आपल्याला त्या पद्धतीने जीनचं एक्सप्रेशन होत राहतं, आणि त्या पद्धतीने ट्रान्सक्रिप्शन होत राहतं. ठीक आहे, 3 स्टेप्स कळल्या का सगळ्यांना? इनिशिएशन, इलॉंगेशन आणि टर्मिनेशन.
कुणाला डाऊट असेल तर त्याने विचारायचं मला. ओके, टर्मिनेशन रिपीट करतो मी. तर सिंगल जीन कॉपी होतं का ओनली? प्रतीक दीपक चव्हाण याने आपला माईक अनम्यूट करायचा आणि मला प्रश्न व्यवस्थित सांगायचा आहे. मला ह्या फ्रेमिंग मध्ये प्रश्न कळत नाहीये. संस्कृती लास्ट प्रोसेस रिपीट करतो. हा, प्रतीक चव्हाण अनम्यूट करायचंय स्वतःला. होत नसेल तर मी अनम्यूट करू का? प्रतीक चव्हाण. हॅलो. हा हा हा. म्हणजे आरएनए असं लास्ट पर्यंत कॉपी होणार का पूर्ण डीएनएच्या? नाही ना, आता बघ ना, आपण काय सांगितलं, डीएनए रेप्लिकेशन आणि ट्रान्सक्रिप्शन मध्ये बेसिक डिफरन्स काय आहे की डीएनए रेप्लिकेशन स्टार्ट टू एंड होतं, बरोबर आहे. पण ट्रान्सक्रिप्शन कुणाचं होतं? छोट्या तुकड्याचं होतं, ओके ओके, बरोबर आहे. मग तो तुकडा म्हणजे आपला स्ट्रक्चरल जीन, बरोबर आहे. मग त्या स्ट्रक्चरल जीन मध्ये जेवढा डीएनए असेल ना तेवढाच कॉपी होणार फक्त आरएनएच्या फॉर्म मध्ये. तो पण दोन्ही स्टँड वरती कॉपी होणार का एका स्टँडचा कॉपी होणार? एकाच टेम्पलेटचा किंवा नॉन कोडिंगचा, बरोबर आहे. हॅलो. हा सर. हा, उत्तर मिळालं का तुला? ओके सर, थँक्यू सर. ओके. आणि आता कोणीतरी मला लास्ट प्रोसेस विचारली होती, टर्मिनेशन. आपल्याला जेव्हा ट्रान्सक्रिप्शन थांबवायचंय तेव्हा एक फॅक्टर येतो ज्याला रो फॅक्टर म्हणतो. तो रो फॅक्टर आरएनए पॉलिमरेजला त्या जीन वरून बाजूला काढतो आणि आरएनए ला सेपरेट करतो आणि प्रोसेस थांबते ट्रान्सक्रिप्शनची. याला म्हणतात टर्मिनेशन. खूप काही कॉम्प्लेक्स नाहीये. रो डिपेंडंट टर्मिनेशन ऑफ ट्रान्सक्रिप्शन म्हणतो आपण. ठीक आहे. आता हेच सगळं त्या आधीच्या डायग्राम मध्ये होतं, जी डायग्राम मी स्क्रीनला ठेवली होती. हे बघा, आता इथं आहे प्रमोटर. ठीक आहे. प्रमोटरला इथं तुम्हाला दिसत असेल, दिस इज सिग्मा फॅक्टर. तो कुणासोबत आला? आरएनए पॉलिमरेजला घेऊन आला आणि त्याने बाइंडिंग कुठं केलं? आरएनएचं डीएनए वरती बाइंडिंग केलं. आणि हा जो ब्लू कलरचा पार्ट आहे, हा इथं जो दिसतोय तो ब्लू कलरचा पार्ट, तो आपला प्रमोटर एजंट आहे. सिग्मा फॅक्टर आला. सिग्मा फॅक्टर आल्यानंतर आरएनए पॉलिमरेजचं बाइंडिंग झालं आणि तुम्ही बघू शकता जो पिंक स्ट्रँड आहे ज्याचं प्राइमिंग 3 to 5 आहे, त्या स्ट्रँडच्या मधली इन्फ्लेमेंटरी म्हणून आरएनए मध्ये यायला लागली आणि इलॉंगेशन प्रोसेस चालू झाली आणि सिग्मा फॅक्टर बाहेर पडला. कोणाचा तरी ऑडिओ चालू झालाय रे. बरं, ठीक आहे. सिग्मा फॅक्टर इलॉंगेशन मध्ये राहतो का? नाही, हा बाहेर पडला. इलॉंगेशन प्रोसेस चालू झाली आणि परत इथं आता ब्लू कलर दिसतोय, तो आहे टर्मिनेटर एजंट. टर्मिनेशन करण्यासाठी आरएनए पॉलिमरेजला एक फॅक्टर बाइंड करतो ज्याला रो फॅक्टर म्हणतात. तो आरएनए पॉलिमरेजला बाहेर घेऊन जातो आणि आरएनए सेपरेट होतो. आता ही डायग्राम कळली का सगळ्यांना? येस किंवा नो मध्ये उत्तर द्यायचंय. मला सगळ्यांचे रिस्पॉन्स एक्सपेक्टेड आहेत. ठीक आहे. आता काल जसा एक व्हिडिओ बघूया ट्रान्सक्रिप्शन.
एकच मिनिट थांबा जरा, मी तो व्हिडिओ कुठला एक्झॅक्टली आयडेंटिफाय होत नाहीये. हा, स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? हात रेज करायचे. आता बघा कसं सांगता येते. आता सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचंय, हा डीएनए किती मोठा दाखवलाय बघा, आणि त्याच्यातला एक छोटासा तुकडा घेतलाय ज्याला प्रोमोटर आणि टर्मिनेटर रिजन दाखवलाय त्याने. पुढे काय म्हणतात? हे थोडस पुढचं आहे, आपल्याला आता नाहीये. ओके, प्रोसेस व्हिज्युअलाइज झाली का सगळ्यांना? येस और नो मध्ये सांगा मला. ठीक आहे, आता बघा, आपण सेंट्रल डोग्मा ही प्रोसेस जेव्हा डिफाईन केली होती तेव्हा सेंट्रल डोग्मा सांगितलं होतं की डीएनएचा आरएनए बनवायचा आणि आरएनएचा प्रोटीन बनवायचा. तर ज्याने कुणी हा प्रश्न विचारला की हा आरएनए काय करतो, तर हा आरएनए पुढे जाऊन प्रोटीन बनवण्यासाठी मदत करतो.
ठीक आहे. सो अशा प्रकारे ही झाली जनरल थीम की ट्रान्सक्रिप्शन कसं काम करतं. पण आता आपल्याला काही प्रश्न विचारायचे रिगार्डिंग प्रोकॅरियोट अँड युकॅरियोट. ठीक आहे. त्याच्या आधी आपला जो टेबल होता की नाही, जो तुम्हाला मी लिहून ठेवायला लावला होता फॉर डीएनए रेप्लिकेशन, त्याच्या कम्पॅरेटिव्ह ट्रान्सक्रिप्शन मध्ये काय काय होतं हे आपण पहिलं क्लिअर करूया. पहिला पॉइंट होता डीएनए रेप्लिकेशन मधला टेक्स प्लेस ऑन होल डीएनए. याच्या अपोजिट आपण लिहिलं होतं टेक्स प्लेस ऑन शॉर्ट पार्ट ऑफ डीएनए इन केस ऑफ ट्रान्सक्रिप्शन. डीएनए रेप्लिकेशनच्या बाबतीत लिहिलं होतं डीएनए रेप्लिकेशन कॅरिड आउट ऑन बोथ दी स्ट्रँड्स ऑफ डीएनए. ट्रान्सक्रिप्शनच्या बाबतीत काय लिहिणार आपण, इट इज कॅरिड आउट ऑन बोथ स्ट्रँड और सिंगल स्ट्रँड. Okay, single strand. Which strand is used for synthesis of mRNA? Template or coding? Very good, template strand. आता मला सांगा, DNA polymerase cannot synthesize DNA. DNA polymerase cannot synthesize DNA, hence it has no role in initiation but can have role in elongation and termination. But मला सांगा आता RNA polymerase ला कुठे कुठे रोल असेल? RNA polymerase चे रोल सांगा मला. इलॉंगेशन मध्ये आरएनए पॉलिमरेज काम नाही करत. इलॉंगेशन कुणी केलं मग? टर्मिनेशन कुणी केलं मग? तिन्ही प्रोसेस मध्ये आरएनए पॉलिमरेज रोल प्ले करतं, इनिशिएशन, इलॉंगेशन अँड टर्मिनेशन. आणि मगाशी मी हे सांगितलं पण होतं, इनिशिएशन मध्ये ते सिग्मा फॅक्टरची मदत घेतात आणि टर्मिनेशन मध्ये ते रो फॅक्टरची मदत घेतात. सो ऑल थ्री प्रोसेसेस, that is initiation, elongation and termination, they can be carried out by using RNA polymerase. Next question. RNA polymerase requires RNA primer or they don't require RNA primer? ओके, म्हणजे हे जे 4 पॉइंट होते हे आपण क्लिअर केले. रिक्वायर्स, अरे तावरे काय पाटील, त्यांना काय आरएनए प्रायमर लागतो का? कुठली तुम्हाला रिक्वायरमेंट, मी कुठं याच्या आरएनए प्रायमर काढलाय दाखवा बरं. दे डोंट रिक्वायर आरएनए प्रायमर. ठीक आहे. आता ट्रान्सक्रिप्शन हे कुणापासून केलं जातं, तर डीएनए पासून केलं जातं. ट्रान्सक्रिप्शन साठी काय लागतो आपल्याला, तर एक एन्झाईम लागतो जो प्रोटीन आहे, ज्याला आपण आरएनए पॉलिमरेज म्हणतो. आता तुमच्याकडं एक युकॅरियोटिक सेल आहे आणि एक प्रोकॅरियोटिक सेल. बघा, इमॅजिनेशन करायचे सगळ्यांनी. यू हॅव वन युकॅरियोटिक सेल अँड वन प्रोकॅरियोटिक सेल. मला सांगा, प्रोकॅरियोटचा डीएनए न्यूक्लियस मध्ये असेल का सायटोप्लाझम मध्ये असेल? ऑप्शन ए और बी. पुष्कर, गडबडीत गडबड मारली का नाही रे तू? प्रोकॅरियोट विचारलं होतं का युकॅरियोट विचारलं होतं मी? क्वेश्चन कुणाबद्दल विचारला होता, प्रोकॅरियोटिक सेल और युकॅरियोटिक सेल? बरोबर आहे, प्रोकॅरियोट. मग प्रोकॅरियोटचा डीएनए न्यूक्लियस मध्ये असतो का सायटोप्लाझम मध्ये असतो? सायटोप्लाझम. अरे प्रोकॅरियोटला न्यूक्लियसच नसतो ना. हा ठीक आहे, हा हा ओके चालेल. तो त्यांचा डीएनए सायटोप्लाझम मध्ये असतो. मग मला सांगा, बॅक्टेरियामध्ये म्हणजे प्रोकॅरियोट मध्ये ट्रान्सक्रिप्शन कुठे घडणार? न्यूक्लिओइड. प्रज्ञा, न्यूक्लिओइड म्हणजे सायटोप्लाझमचाच पार्ट आला होता. बाउंड्री आहे का त्याला? मग मला सांगा, बॅक्टेरियामध्ये ट्रान्सक्रिप्शन ही प्रोसेस कुठे चालणार?
in a nucleoplasm or cytoplasm? एक्झॅक्टली, सायटोप्लाझम. आता हेच युकॅरियोटच्या बाबतीत या बरं. युकॅरियोटचा डीएनए हा कुठे प्रेझेंट असतो? इन न्यूक्लियस और इन सायटोप्लाझम? एक्झॅक्टली. न्यूक्लियस मध्ये जे लिक्विड असतं त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओप्लाझम. म्हणजे युकॅरियोट्स मध्ये ट्रान्सक्रिप्शन कुठे घडतं? इन अ न्यूक्लिओप्लाझम. करेक्ट. सो हे क्लिअर झालं का की बॅक्टेरियामध्ये ट्रान्सक्रिप्शन कुठं घडतं? इन सायटोप्लाझम. आणि युकॅरियोट मध्ये ते कुठं घडतं? इन न्यूक्लिओप्लाझम. मग आता जसं आपण लास्ट टेबल घेतला होता की नाही, डीएनए रेप्लिकेशनच्या एन्झाईम्सचा, डीएनए पॉलिमरेजचा इन बॅक्टेरिया अँड इन युकॅरियोट, तसा आपण याचा घेऊया, आरएनए पॉलिमरेज. पहिलं लिहूया आपण प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स मध्ये एकाच प्रकारचा आरएनए पॉलिमरेज असतो. दे हॅव ओनली वन टाइप ऑफ आरएनए पॉलिमरेज which synthesize mRNA, messenger RNA, त्याच्यानंतर tRNA, transfer RNA and rRNA, रायबोसोमल RNA. ठीक आहे. हे कुणाबद्दल सांगितलं आपण? प्रोकॅरियोट्स. बॅक्टेरियामध्ये एकाच प्रकारचा आरएनए पॉलिमरेज असतो जो तिन्ही प्रकारचे आरएनए बनवतो, mRNA, tRNA आणि rRNA. बट जर हेच आपण युकॅरियोट्स मध्ये गेलो, they have 3 types of RNA polymerase. RNA polymerase 1, which synthesize rRNA. त्याच्यानंतर RNA polymerase 2, which synthesize mRNA, and RNA polymerase 3, which synthesize tRNA. माझा आवाज डिस्कनेक्ट झाला का रे? बघा मी रिपीट करतो. बॅक्टेरियामध्ये एकाच प्रकारचा आरएनए पॉलिमरेज असतो जो तिन्ही प्रकारचे आरएनए बनवतो, mRNA, tRNA आणि rRNA. युकॅरियोट्स मध्ये मात्र 3 प्रकारचे आरएनए पॉलिमरेज असतात, फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, जे सिक्वेन्शियली बनवतील rRNA, mRNA आणि tRNA. आता हे लक्षात कसं ठेवायचं? तर युकॅरियोटच्या बाबतीत थर्डचं स्पेलिंग कशापासून चालू होतं? टी. म्हणजे थर्ड आरएनए पॉलिमरेज थर्ड असेल तर तो काय बनवेल? tRNA. मधला, फर्स्ट, सेकंड, थर्ड पैकी मधला कोण आहे रे? सेकंड. मधला म्हणलं की यम, म्हणजे मधला आरएनए पॉलिमरेज सेकंड काय बनवेल? mRNA. मग राहिला कोण? rRNA, जो की बनवतो आरएनए पॉलिमरेज 1. हे कळलंय का सगळ्यांना? इज इट क्लिअर टू ऑल? व्हेरी गुड. आता हे झालं ट्रान्सक्रिप्शन. हे काय झालं? ट्रान्सक्रिप्शन. तर ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर एक प्रोसेस करावी लागते
ज्याला म्हणतात पोस्ट. पोस्ट म्हणजे बिफोर और आफ्टर. आफ्टर ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन. पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन. पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन काय असतात आणि त्याच्यासाठी काय काय प्रोसेसेस कराव्या लागतात हे आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. आपलं ट्रान्सक्रिप्शन ऍज अ प्रोसेस म्हणून कम्प्लीट झालंय. त्याच्यातले काही बीट्स जसे की पोस्ट ट्रान्सक्रिप्शनल मॉडिफिकेशन म्हणजे काय असतात आणि ते mRNA, rRNA, tRNA याच्यापैकी कुठल्या RNA मध्ये होतात, बॅक्टेरियामध्ये होतात की युकॅरियोट्स मध्ये होतात, याची उत्तरं आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. हे लेक्चर कळलंय का सगळ्यांना व्यवस्थित? मला एकदा सांगा. आजचं सेशन समजलं का? आता गेल्यानंतर काय करायचं, तुम्ही मोल बायोचं जे पुस्तक काढायचंय आणि त्याच्यातले ट्रान्सक्रिप्शन नावाची प्रोसेस वाचून घ्यायची एकदा सगळ्यांनी, आणि त्याच्यात काय काय दिलंय आणि त्याच्यात तुम्हाला कुठल्या स्टेटमेंट विषयी डाऊट आहे तर ते स्टेटमेंट फक्त काय करायचंय मला सांगायचंय नेक्स्ट लेक्चरला की सर हे स्टेटमेंट कळलं किंवा कळलं नाही. ओके चालेल, मग आज आपण लेक्चर थांबूया इथेच. शेळके सर आहेत का? सर आहे आहे हा आहे सर. ओके 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 सर सर थांबूया का लेक्चर मग आता? हो 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 ठीक आहे ओके.